काय झालं? सरप्राईज आवडलं नाही काय? छान होत. मग असतंय कशाला? ते काजवे असे का चमकत होते? मध्येच बंदही पडत होते. हो तर काय सांगू तुम्हाला, त्या समजाने गोळ घातला बघा. ते वायरी जॉईन करताना गोळ घातला असणार. आणि खरं सांगायचं तर ते काजवे नव्हते, त्या लाईटी होत्या. माहितीये मला. खरंच ध्यानीमनी नसताना आपला लग्नाचा वाढदिवस किती छान साजरा झाला ना. वय आपल्यावर माया करणारी माणसं असली की नाही, ती काळजी करायचं काही कारणच नाही बघा. आपण समजाने असंच राहायचं. वय मोठ्या मोठ्या गोष्टींची काही बी गरज नाही खुश व्हायला. मग माणसाचा खरा आनंद लहान लहान गोष्टीतच असतो. मोठ्या गोष्टींची गरजच नसते. समजा चांगलं झालं. आबा आबा असं गपगप का होत? त्यांची अशी हालत बघू ना हो मला. काय बोलणं नाही का काय हसणं नाही. मला वाटलं होतं हळूहळू आबा सगळं विसरून जातील, पण त्यांनी तर जास्तच मनाला लावून घेतलं. आणि हे बरोबर नाही. अहो तेच तर, असंच राहिलं तर त्यांची तब्येत ढासळ ना. आपण त्यासनी डॉक्टरांकडे घेऊन जाऊया काय? हो, मलाही असंच वाटतंय. आपण आबांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊ, त्यांचा सल्ला घेऊ. त्यांना जर का इतका त्रास होत असेल तर आपण डॉक्टरांची मदत घ्यायलाच हवी. पण आबांना काय सांगायचं? म्हणजे आबासनी दवाखान्यात न्यायचं हे त्यासनी कसं सांगायचं आपण? तुम्ही आजारी आहात असं तर नाही सांगू शकणार आपण. तुम्ही एक काम करा, तुम्ही आबांना सांगा, तुमचं ऐकतील. पण त्यांना वाईट वाटणार नाही अशा पद्धतीनं सांगायला हवं. पण कसं ना काय सांगायचं? आपल्याला लगेच कळणार बघा. आपण बोलून तर पाहूया, मग बघू काय होतंय. चालते, पण उद्या सकाळच्याला पहिला आपण हेच काम करायचं काय? हो, बरं चला आता झोपूयात ना, तर उशीर होईल. चालते, चल. अंजली, लवकर ये बाई. राधी होती तर काय वाटायचं नाही. पण आता एकल्यानं घर खायला उठतंय, दिस कसा तरी जातोय. पर सांज व्हायला लागले की मनात लई कालवतंय बघ. हो, अजून या घराची सवय नाही ना झाली तुम्हाला. त्यात साहेबांचं गप गप राहणं लई मनाला लागतंय बघ. पहिला आपल्या घरात 50-50 माणसांचं येणं असायचं, साहेबांचं बोलणं चालणं असायचं. पण आता समजच सपले. काल मी आणि हे सुद्धा याच विषयावर बोलत होतो. आबांना पूर्वीसारखं बोलकं आणि आनंदी करायचं. मी आज संध्याकाळी लवकरच येईन. आज आबांना दवाखान्यात घेऊन जाणार. दवाखान्यात का? म्हणजे मला असं वाटलं होतं की झालेल्या गोष्टींचं आबांना वाईट वाटलं असेल. हळूहळू होतील पहिल्यासारखे, बोलायला लागतील. पण एकदा डॉक्टरांचा सल्ला घेतलेलाच बरं. अजून कशाला खर्चाला कार? आबा, खर्चाचं काही नाही, तुमची तब्येत बरी होणं जास्त महत्वाचं आहे. मला काय झालंय? मला काय खूळ लागले वय? नाही तसं नाही आबा. मग कसं? आणि हे मला तुम्ही बळजबरीने खाऊ पिऊ घालताय, माझी नको तेवढी काळजी करताय कशासाठी?
मला काय खूळ लागलंय वय? मला तसं नव्हतं म्हणायचं आबा. मला डॉक्टरकडे यायचं नाही. आबा माझ्या मनात असं काही नव्हतं गोदाक्का. ठाव आहे मला, पर तू एवढं मनाला लावून घेऊ नकस. मी आबांना असं चिडलेलं कधीच नाही बघितलं. अगं माणूस कवा कवा चिडतोय, पण म्हणून आपण एवढं मनावर नाही घ्यायचं. आपला माणूस म्हणून चिडतो. पुरुषांचा स्वभावच तसा बघ. आपल्या माणसाला झालेला ताप बघून त्यांची चिडचिड होती, पण म्हणून घरातल्या बाईनं खचून जायचं नसते. तिनं खंबीर राहायचं असते. तू खंबीर राहशील ना? बरं, मी शाळेत जाऊन येते. आहो, कुठं चाललंय एवढं नटून थटून? सूरज, अजून किती दिवस आम्ही या झोपड्यात राहायचंय र? किती दिवस उपाशी मारायचंय आम्ही? का तुला कोण भाकर तुकडा वाढ नाव इथं? सूरज, माझं नाव चांगलंच माहितीये मला. सारखं सारखं सांगायची गरज नाही. हे बघ सूरज, आमासनी या घरात राहायचं नाही. जा की. कुणी अडवलं तुला इथं? रस्त्यावर जाऊन राहायचं जा. माझं डोकं फिरू नको इथं. का? रस्त्यावर का? उत्तमराव जाधवांची लेक आहे आम्ही. आज काय रस्त्यावर पडलेलो नाही. आमच्या पप्पांना सांगितलं का नाही, 10 बंगला बांधून देत्याल. काय सांगतीस? 10 बंगलं? मजा एका बंगल्या राजा. हे बघ, या घरातल्या माणसासनी या घराचा प्रॉब्लेम नाही. तुला असेल तर पहिलं सुटायचं इथनं. नाही, आम्ही आमची माणसं आणि आमचं घर सोडून कुठं बी जाणार नाही. भाईस का भितर? अगं घरात राहायचं बी नाही म्हणतीस, घर सोडून जाणार नाही बी म्हणतीस. अगं प्रॉब्लेम काय आहे तुझा? सांग एकदाच बाई तुझा प्रॉब्लेम. हा सांगतो की सांगतो. हे बघ, वाड्यावर असताना कसं उठल्या उठल्या आम्हासनी गरम चहा मिळायचा, नाश्ता मिळायचा, कधी कधी काय गोड खाऊ वाटलं तर ते बी मिळायचं. इथं तर काहीच मिळणं झालंय. आणि मिळणार बी नाही. का? कळत नाही होय तुला? पहिल्यासारखी कंडिशन नाही राहिली आपली. अरे पण मग काय चहा नाश्ता बी मिळणार नाही का आता? हे बघ, असेल तर मिळेल, नसेल तर मिळणार नाही. जमत असेल तर राहायचं इथं, नाही तर सुटायचं. सूरज, सूरज, आमच्या पोटाची दामटी वळली तरी कुणाला काही काळजी नाही. सारा चहा नाश्ता मिळणं झालाय आम्हासनी. ते रातच्याला 50 डास मारले ती ते आणू काय काय आवा म्हणजे ते डास मारायची कामगिरी तुम्ही माझ्यावर सोपवली आहे का नाही? मग ते म्या माझं काम चोखपणे ए, लई शेफरल्यास तू बी. लई चोरू चोरू चालायला लागली तुझी जीभ. तुला काही असं मुस्काळलं पाहिजे म्हणजे कळाल. हा फोडा माझं मुस्काट फोडा. त्याच्याशिवाय तुम्ही दुसरं काय येतंय व? इथे एकतर चटणी भाकर खाऊन मला लई कंटाळा आलाय. एकतर रातभर तिथं झोप लागत नाही त्या डासांमध्ये. वरनं तुमची हाडथुडवाली भाषा. ते काय नाही, मला इथं राहायचंच नाही. मी जाते माझ्या तात्यांकडे. हा काय? चंदे, मी जाते. चंदे, हे बघा ताई साहेब, उगा डोसक्यात फॉल झाल्यावर का आवाज वाढवू नका. तुम्हाला तुमच्या पप्पांनी हाकलून दिलंय, पण माझ्या तात्यासनी मी काही जड नाही. तसं बी मला लई कंटाळा आलाय तुमच्या असल्या वागण्याचा. मी जाते. अगं अगं अगं. खरंच चिडल्यास का काय चंदे तू? आण आण बरं इकडे. आण आण म्हणतोय ना, आण. हे बघ चंदे, ते सकाळ धरणं आम्हाला चहा नाही मिळाला की असं होतंय चिडचिड आमची. माहितीये की तुला तर. हा अगं, आमच्या मनात तसलं काही नव्हतं. तू कशाला उगा मनाला लावून घेत्यास? हा थांब थांब, एक काम कर. हे घे, हे घे गाठुडं. हे ठेव बरं जागेवर. जा जा जा. काय सर, तुम्हाला एक सांगते. तुम्हाला इथं चहा मिळे ना, पर साहेबांची बघा तिकडं कशी चंगळ चालली. अहो, घरात एक नवा नियम काढलाय त्या ढिगाऱ्यानं. अहो, सकाळी एकदा चहा आणि संध्याकाळी एकदा चहा, असं 2 टायमाला चहा फक असतं. का? बजेट कमी आहे म्हणून. आता चहा मध्ये कसलं आलंय बजेट आणि बजेट? ते काय मला माहित नाही, पर बजेट कमी म्हणून चहा बी कमी. आणि तसं बी तुम्हाला चहा नाही मिळाला तर
चंदे आण इकडं इकडं आण. ठीक आहे, चहावरनं किरकिर करणं आम्ही बंद करतो. हा, पण तू थांब इथं. बरं ठीक आहे, राहते मी. हा, आता कसं शाण्यासारखं बोलल्यास चंदे. हा ताईसाहेब, हा तुम्हाला माहित आहे काय? अहो तुम्हाला इथं चहा मिळेना. पर त्या साहेबांनी बघा जबरदस्ती चहा काय शिरा काय हे खाऊ घालायला ती. त्याचं काय? खरं त्या म्हाताऱ्यामुळे गरिबी आली आणि त्योच चैनीत राहिलाय वय. अहो ताईसाहेब, तुम्ही काय तर करा की, यावर काय तर तोडगा काढा की. अहो नाहीतर बघा तुमचं पोट बघा कसं खपाटीला गेलंय. अहो मर तुकड्यासारखं दिसायला लागशी ना. मग तर काय किती बिक्री मला चेहऱ्यावर तर बी उपयोग होणार नाही. तुम्ही बसा इथं उपाशी आणि ती थोरली बघा खाऊन पिऊन आईश. कालचं काजू आवडलं म्हणा की. हा, इथनं पुढे कधी बी काजू बघा वाटलं ना व, तर कधी बी सांगा. फक्त 1-2 तास आधी सांगा, तयारी करायला लागते ना व. अहो, काय झालं? मी फास्ट चाललो, तुम्ही काय बोलला नाहीत. काय झालंय सांगा की. अहो, सांगा की काय झालंय. काही नाही. नाही काहीतरी बी नसलंय, सांगा काय झालंय. काय झालंय? ठीक आहे, तुम्ही यातली एक बोट धरा, मी ओळखतो तुम्हाला काय झालंय ती. धरा. अहो धरा की. बरं ठीक आहे, मीच धरतो. अच्छा, मला शाळेत जायचं नाही ना व, म्हणून रडताय. बरोबर ना व? हो, सांगा की काय झालंय ना. आपलं ठरलंय ना व काय बिला पैसे नाही म्हणून. सांगा की. आज आबा कधी नव्हे ते चिडले माझ्यावर. का? काय झालं? आज मी आणि गोदा काबांना दवाखान्यात घेऊन जायच्या विषयावर बोलत होतो. ते त्यांनी ऐकलं आणि चिडून निघून गेले. अहो एवढं मनावर घेऊ नका. आबांचा राग कायम नसतोय आणि तुमच्यावर तर नाहीच नाही. अहो आबा माझ्यावर रागवले म्हणून नाही वाईट वाटत आहे मला. ते दवाखान्यात यायला तयार नाहीये. मला त्यांची अवस्था नाही बघवते. काय बी काळजी करू नका, मी आबांसंगत बोलतो. आपण काही करून आबांना पहिल्यासारखं करायचं. वय करू, आपण दोघांनी मिळून करू. तुम्ही काय बी काळजी करू नका. तुम्ही बोला आबांशी आणि त्यांना दवाखान्यात यायला तयार करा. करतो, काय बी काळजी करू नका. कधी बोलाल? आत्ता जाताना बोलतो. हे बघा तुमची शाळा बी आली, तुम्ही मनात काय बी काळजी ठेवू नका ना, बिंदास जावं. काय मी आत्ता जाताना आबांसंगत बोलतो. पण नक्की बोला. वय. ना सांभाळलं पाहिजे, सावरलं पाहिजे. तळतळाट लागलाय, काळजी घ्या गड्यांना. काय खुळचटपणा चाललाय समजा. खरंच खूळ लागलंय का काय याला? एक आळ काय आला आणि पार इसकटूनच गेला की म्हातारा तर. जाऊ दे, चांगलंय म्हणा. आमच्या डोसक्या मागचा ताप तर गेला. काडी काडी जमवा, टिकवा मेहनतीनं, खऱ्या पानानं. मला नाही जमलं, तुम्ही जमवा.
आबा राणा समजलं पाहिजे, सांभाळून घ्या. मला नाही जमलं पर तुम्ही जमवा. काय जमलं नाही आबा. काडी काडी जमवून टिकवून. मी हारलो, तुम्ही हारू नका. आबा, असं कोण म्हणलं तुम्ही हारलात नाही? उलट तुम्ही जे उभं केलंय त्याचा आम्हा समजांना अभिमान आहे. उभं केलं ते समजा ढासळलं. तुम्ही तसं करू नका. जमीन वाढायचं बोलत नाही आबा. तुम्ही आम्हाला उभं केलं, आम्ही कधीच ढासळणार नाही. तुम्ही काय बी काळजी करू नका. आबा, अंजलीबाई डॉक्टरांकडे जायचं म्हणत होतं, पण तुम्ही चुकीचा अर्थ काढला. त्यांच्या मनात तसं काय बी नव्हतं. मनात नव्हतं. काय झालं राणा भाऊजी? जाऊबाई काय वावगं बोलल्या काय? काय म्हणल्या? काय नाही, अंजलीबाई आबासनी डॉक्टरांकडे न्यायचं म्हणत होते. दवाखान्यात कशाला? मला काय खूळ लागलंय वय? हा बा, अंजलीबाईसनी तसं म्हणायचं नव्हतं. असं म्हणल्या वय जाऊबाई? हाव नाही हो राणा भाऊजी. आव मामांजीसनी खूळ कसं लागल? शक्यच नाही होते. नाही वहिनी, तसं काय नाही. आव तसंच आहे राणा भाऊजी. मामांजी कायम गपगप असत्यात. काय करत्यात, काय वागत्यात, काय कळत बी नाही त्यासनी. आपल्याच दुनियेत असतात सारखं. आम्ही एवढी माया लावतो त्यांना, एवढी काळजी घेतो, त्याचं बी भान नाही बघा त्यासनी. नाही, तुम्ही न्याच त्यासनी दवाखान्यात. लई गरजेचं आहे ते. काय गरज नाही. हा ओ मामांजी, असं तुम्हासनी वाटतंय, पण एवढ्या समध्या उलट सुलट गोष्टी झाल्यावर. वहिनी, मी बोलतो आपण संग. बोला बाई, बोला एकदाच. नीट समजून सांगा बघा त्यासनी. अहो, अशा टायमाला का नाही डोसकं भरमिटतंय बघा. जरा एकदा दवाखान्यात नेलं का नाही की चांगला इलाज तर होईल. असला इलाज काय गरज नाही सांगितलं ना. आबा, बाबा ऐका की आबा. आबा, वहिनी तुम्ही कशाला बोला? मी बरोबर हँडल केलं असं समजा. बघितलं, हे असं आहे. आम्ही काय बी बोलायला गेलो का नाही या घरात की समजायला असंच वाटतंय. अहो राणा भाऊजी, आम्हाला ती काळजी वाटते मामांजींची म्हणून बोललो. नाही, आमचं काही चुकलं असेल तर माफ करा आम्हाला. खरंच माफ करा. नाही बोलणार आता कधी. साहेबराव, समजा उरफाटच व्हायला लागले रे. आता काय करायचं?